आज 15 मार्च 2025 रोजी कराड आगाराच्या आउटगेट समोर शेजारी आमच्या काही मागण्यांसाठी उपोषण सुरुवात करीत आहोत। कराड आगार सातारा जिल्ह्यातील सगळ्यात जास्त देणारं महसूल गाव असून त्या कराड आगाराला नवीन बसपैकी एकही बस दिली गेली नाही। परंतु ज्या आगारांना आवश्यकता नाही अशा आगारांना 10 बसेस ह्या जिल्ह्यात वाटप झालेलं आहे। मग ह्या तालुक्यानं कुठला अन्याय सहन करायचा आणि कशासाठी सहन करायचा? आज विद्यार्थिनी वयोवृद्ध तसेच रुग्ण यांचे जवळपास दररोज नाही म्हणलं तर ह्या एस टी आगारातून 40,000 प्रवासी प्रवास करत असतात आणि त्यांची गैरसोय ज्या कोरोनाच्या काळाच्या अगोदर ज्या आगारात 110 बसेस होत्या त्या आगारामध्ये आत्ता 70 बसेस आहेत। त्यामध्ये सुद्धा रस्त्यावर बस बाहेर पडली कधी बंद पडेल याची शाश्वती नाही। अशा अवस्थेत असताना शासनानं खरं वाटतं की ह्या आगाराला 50 बसेस द्यायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे। आणि पिण्याचं पाणी तसंच इथं महिला स्वच्छतागृह आहे त्या ठिकाणी 5 रुपये त्या महिलांच्याकडून घेतले जाते। तिथं लिहिलेलं होतं विनामूल्य सेवा, परंतु तिथं देखील पैशाचा बाजार सुरू आहे। अशा अवस्थेत ह्या कारणासाठी आम्ही आज उपोषणाला इथं सुरुवात केली आहे। जोपर्यंत ह्या आगाराला बसेस मिळत नाहीत तोपर्यंत आमचं हे अमरण उपोषण चालू राहील। तुमचे या शासना यांच्याबरोबर काय बोलणं झालं आहे का? बोलणं झालं होतं आगार प्रमुखांबरोबर झालं होतं, त्याची सकारात्मक भूमिका होते। पण अचानकच काल त्यांनी माझ्याकडे एक अनिल पाटील नावाचे इस्माला पाठवलं पत्र घेऊन की बाबा आपल्याला 5 बसेस देतो म्हणल्यात आणि तुम्ही हे उपोषण मागं घ्यावं। आम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली नाही। खरं वास्तव एक जबाबदार माणसाला इथं येऊन आम्हाला लेखी लिहून द्यायला पाहिजे की तुम्हाला बसेस देतो किंवा जे काय असेल ते इथं येऊन सांगितलं पाहिजे। त्यांनी लेखी दिले तुम्हाला? हां, काल लेखी पत्र दिलं होतं। त्या मॅडम स्वतः आल्या? स्वतः नाही आल्या।